शुभ सकाळ. भक्तीबाबर ब्लॉगमध्ये मी भक्ती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे. तुम्हाला तर माहिती आहे की सगळ्याकडे दसऱ्याचे कामं चालू आहेत आणि माझंही दसऱ्याचं काम मी आजपासून चालू करणार आहे. आणि दसऱ्याच्या कुठल्या कामापासून सुरुवात केली आहे ते चला पाहूया. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर वजन बघितले तुम्हाला दाखवण्यासाठी लागते. या ठिकाणी बदामची साल काढतोय. मस्त असा मुगाच्या डाळीचा फोडणी भात बनवलाय. काहीच न टाकता साधा सिंपल. समर्थाला आवडतो तसा. कधी मी डब्याला देत नाही, पण कधी तो मागितला तर कधी तर महिन्यात 2 महिन्यातून एकदा देते. बापले हे आहे बास्केटबॉल. तिकडं स्कूल बस निघून जाईल. जरा खाली फरशी बघतो का? कुठे गेलं बाळा? हळू हळू खाली खाली गवतात बघून जा. नाही तर राहू दे, मी आणते परत. ये वापस. दिवसात 10 वेळा झाडू मारून सुद्धा हे बघा काय आहे. आणखीन वर आहे. खाली जर रूम असती तर मग काय खरं नव्हतं. लाडू काय खाती ग? काय नाव सांग ना. पप्पा घेऊन फिरते सोबत. समर्थ स्कूलला गेला त्यानंतर मी भांडे धुतलेत आणि आता जेवणामध्ये मला बनवण्यासाठी इथं मी एक दोडका चिरलाय आणि एक कारलं मीठ लावून ठेवलंय. असा आहे अजून पसारा. आंघोळ करायची बाकी आहे लाडूची. काय चाललंय? काय खाते? कशाला? मला सारखा म्हणतोय मम्मी शांत बस की मला पाठ करू दे. कर बाळा पाठ. काय पाठ करतोय तू? टीचरनं अभ्यास दिलाय. माझी आई अली बापले माझी आई आहे. माझ्या आईचे नाव भक्ती आहे. मी नोकरी करते. थांब थांब काय लिहिले दादानं? हे बहुतेक त्याचं 2nd क्लासमधलं आहे. माझी आईचे नाव भक्ती आहे. ती नोकरी करते. पहाटे लवकर उठते. सगळ्यांसाठी जेवण बनवते. ती सुगरण आहे. एवढंच आहे. नोकरी करते म्हणजे मी हे यूट्यूब चॅनल चालवते ना, त्यालाच तो नोकरी म्हणून लिहिलाय. मी दुसरं काही नोकरी नाही करत. पेन्सिल देऊ? बरं थांब देते. घ्या पेन्सिल. तर चला गुड मॉर्निंग. मी आता आवरले. आज मी विचार करते की हे जे आपलं कपाट आहे हे सगळं काढायचं आणि स्वच्छ करायचं. आज आहे 12 दसऱ्याची सुरुवात आता करते मी. पोळ्याला थोडंफार कमी झालंय. आणखीन आहे बडबडतंय. इथली जखम जरा जास्त त्रास करलेले. बहुतेक हे लवकर बरी नाही होणार असं वाटतंय. बाकी तर काय बरं होत आलंय आणि हाताचंही बरं होत आलंय. हे बघा त्याला डबा करून दिल्यानंतर बराच असा पसारा पडलाय. आता हे सगळं मला आवरायचं आहे. धुवून घेतले आणि बाहेर पाऊस आला म्हणून आत आणून सोप्यावर टाकले. मी जेवण बनवून घेते स्वतःसाठी आणि मग बाकीचे कामं परत करूया. पिल्लू इथं नाही. दुसरं कलर आहे दादाचे. पिल्लू टोपण ना. बरं तू अभ्यास कर. मी बघते परत. ग थांब बघते. काय बघते तू? खरं नाही. आई खोटं बोलते का तुला? सकाळचा नाश्ता आणि डब्यासाठी बनवल्यानंतर जे भांडे पडले होते तर ते भांडे अगोदर मी स्वच्छ करून घेतले आणि या ठिकाणी मी आता सगळे जाळीत भरून घेते. कारण की दसऱ्याची साफसफाई चालू करायचं आहे. मला आणखीन स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि किचन ओटा पूर्ण मला रिकामा करायचा होता. कारण आपण रेंटच्या घरामध्ये राहतो. जागेच्या अभावी पसारा आणि इथं वाळतायत कपडे. बाहेर आहे. तुम्हाला तर माहिती आहे माझं सध्या वेट लॉस चालू आहे आणि मी 21 दिवसाचं चॅलेंज घेतले. त्यासाठी साधं सिंपल जेवण बनवते. अगदी 2 थेंब तेल टाकलं लोखंडी तव्यामध्ये आणि गोल पीसमध्ये मी दोडका चिरून घेतला होता साल काढून छान असं. तर ते आता एकदम सिंपल जिरे मोहरे टाकले. चिरून घेतलेला दोडका त्यामध्ये. त्याच्यावर हळद तिखट मीठ. दुसरं काही टाकलेलं नाही. कूट नाही, बेसन पीठ नाही, काही नाही. एकदम
फक्त खालीवरी करून खात आहे मी. तेल पण खूप कमी प्रमाणामध्ये, कारण की मी वजन कमी करते आहे ना, त्यामुळं तेल, मीठ, साखर, शेंगदाणे, भात हे सगळं, चपाती हे सगळं मी बंद केलेलं आहे. तुम्ही डेली ब्लॉगमध्ये बघतच असेल. तर होईल तेवढं साधं सिंपल जेवण बनवत आहे मी स्वतःसाठी आणि पूर्ण फॅमिलीसाठी. दोडक्याची भाजी झाली, पलीकडे कारले शिजायला घातलेली तवलेत आणि एक भाकर बनवून घेते. काय झालं का पिलू? खूप काय झालंय? ओके ओके. मामा चालू बघत आहे. तुला छोटी भाकरी बनवू का? खाणार का? ओके. तुझी छोटी भाकर, तुला बनवते मी छोटी भाकर. ती नाही, ती माझी असता. हो दिसली? ही आहे, ही तुझी. ही मी तुला भाजून देते. माझ्या पप्पानं दिलंय. तुझ्या पप्पाला घ्यायला सांग आणि मग त्याला धडक. ओके. हां. अरे तुला आता तर सांगितलं ना समजावून. एवढा पसारा काढू रे मी, सांग. सगळ्याचे टोपण काढून ठेवलाय. आगाव पण करायला लागलाय बरं का आजकाल. ग बस की मम्मी, वरून अजून गप्प पण बसवतो. दाबले ना रे आता तर पाय. तर चला बाहेर वातावरण कसं आहे बघू. ये थोडंसं फ्रेश झालंय वातावरण आमच्याकडं. फेवरेट पॉइंट थोडंसं हिरवं हिरवं आहे इथे ह्या एरियामध्ये. ऐ टायगर आला बाहेर. ए आपला बॉल आणायचा आहे रे, तिथं पडलाय. मी बॉल घेऊन येते दादाचा. आली थांब. तर घुस आहे तितक्या. आली. घे. नको घेऊ जय बाप्पा. आता तर जय बाप्पाला आंघोळ घालून मी छान असे अगरबत्ती, रांगोळी, फुलं अर्पण केलं बाळा. आजची आपली देवपूजा. देवपूजा केली आहे आणि लाडू म्हणते मला जय बाप्पा पाहिजे, म्हणजे त्याला गणपती बाप्पा पाहिजे असतात खेळण्यासाठी. गणपती बाप्पाला घेऊनच खेळतो. आजच्या जेवणात आहे वरण, मोड आलेलं मूग,
भाकरी, डोसा, चटणी, दोडका आणि कारलं. बघा वाघ कशा बसलाय जेवायला. काय खाल्लं तू? नको नको कारलाय. जेवण केलं, लाडूला दूध दिलं प्यायला, त्याला झोपवलं आणि चला आता काढूया आपण ह्या कपाटातली सगळी भांडी. ही रॅक काढायचं आहे. देवघर मी शेवटच्या दिवशी साफ करेन. परत किचन ओटा, हे बरणं हे काढायचं आहे, फ्रीजच्या वरलं सगळं काढायचं आहे आणि पूर्ण वरून सगळं साफ करून घ्यायचं आहे. तसं तर घराला कलर दिला आहे, घर माझं एकदम स्वच्छ टकाटक आहे. तरी पण मला भांडे कुंडे आणि कपडे स्वच्छ करायचे आहेत. भिंतीचं काय टेन्शन नाही ह्या वर्षी. गेल्या वर्षी पूर्ण भिंती व्यवस्थित मी अशा झाडून सगळे एक ना एक जाळी. तर आत्ताच 1 महिन्यापूर्वी कलर दिला, त्यामुळं घर एकदम स्वच्छ आहे. तर आपलं जे हे भांडे कुंडे संसार आहे ना, ह्याला स्वच्छ करूया. काढून घेते.